व्हिडिओ चालू झाला आहे, पण ॲक्च्युली समजत नाही मी सुरू कुठून करू व्हिडिओ. मला मला असं वाटतं ना की मला कळत नाही की लोकांना आहे ना दुसऱ्याच्या लाईफमध्ये एवढा इंटरफेअर करून काय भेटतं. आता कसं असतं माहिती आहे का, आपल्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, पण काही लोक अशी असतात ना की त्या प्रॉब्लेमचा मजा घ्यायला उठलेली असतात. सो माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले, मला बेबी नाही आहे. ठीक आहे. सो अशा पहिल्या पण अशा काही गोष्टी झाल्या होत्या ज्याच्यासाठी मी जिथे राहत होती तिथून मी सोडलं कारण का तिथे खूप लोक मला या गोष्टी विचारायचे, वेगळं विचित्र बोलायचे, तर मला ती गोष्ट पटत नव्हती. तो मला तिथे राहायचं नव्हतं, कारण का बाहेर गेले की तेच मी बाहेर निघणं सोडून दिलं होतं, लोकांशी बोलणं सोडून दिलं होतं. सो मला असं वाटतं ना की प्लीज तुम्ही अशा व्यक्तीला त्रास नका देऊ त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर. आज आहे ना खूप दिवसांनी मला शांतता भेटली होती, कारण का मी सांगू का, मी लोकांचे टोमणे ऐकून ऐकून ना मी डिप्रेशनमध्ये गेले आहे. डिप्रेशनचे पिल्स खाते, मी औषधं खाऊन राहिली आहे, त्यामुळे माझे हेअर वाईट झाले, तुम्ही बघू शकता. डोळ्यांच्या खाली काळं झालं आहे. कसं असतं ना, ज्याची प्रॉब्लेम असतं ना तेच माणूस समजू शकतो, तुम्ही नाही समजू शकत. आज मी अशीच माझ्या घराबाहेर झाडू मारत होते, समोर एक काकीसारख्या होत्या, वयस्कर होत्या. ठीक आहे, वयाचा मान त्यांचा आहे, मी असं नाही बोलत की ते हे, पण त्यांचं नेहमीचंच आहे ते गोष्ट की मला बघितलं की ते काय ना काय बोलतात. तर मी तुम्हाला माहिती आहे थोड्या दिवसा पहिला व्हिडिओ टाकले रक्त द्यायचा. जेव्हा मी रक्त देऊन आले तेव्हा पण त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न होते मला विचारायचे, पण मी तिथे थांबतच नाही, आणि त्यावेळेस मी नेमका झाडू मारत होते. सो त्यांनी मला असे प्रश्न विचारायला सुरू केले की काय गं, तुला बाळ नाही आहे का? मी बोले अजून नाही आहे, बघूया पुढे. किती वर्ष झाले? मी 10 वर्ष झाली आहे. तुझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? मी बोली आता मी काय उत्तर देऊ त्यांना, मला काही समजत नव्हतं. मी त्यांना बोली नाही असं काही नाही आहे. तर बोलले तुला डॉक्टरचं हे पाहिजे का, कारण का तू आता म्हातारी होत चालली, तुझं वय बघ, तू जाड किती आहे, तू हे बघ, असं बघ, तुझ्यात प्रॉब्लेम आहे का, नवऱ्याला डॉक्टरला दाखवायचं का? अरे का का म्हणजे तुम्हाला काय गरज आहे, काय गरज आहे लोकांच्या पर्सनल गोष्टीमध्ये पडायची, की तुम्हाला काय म्हणजे इतकं का त्यांना हे वाटतं की मला बोललं पाहिजे का, मला म्हणजे तुम्ही शोधून अशा लोकांना शोधतात का की हा हे लोक नवीन आले, त्यांचे लग्नाला 10 वर्ष झाले, मूल का नाही आहे, काय नाही आहे. ते माझा प्रॉब्लेम आहे, जे माझं